गाइज वेलकम टू ईपीडी लर्निंग. गाइज एनटीयूटी सिनेट आणि एमएस सेट या दोन्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहतो कॉमर्स या सब्जेक्टसाठी पूर्णपणे एमसीक्यू सिरीज. या एमसीक्यू सिरीजमध्ये आपण कव्हर करत आहोत एमएस सेट एक्झाम 2017चा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर. हा क्वेश्चन पेपर कॉमर्स आहे आणि क्वेश्चन पेपर थर्ड आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला माहित असेल क्वेश्चन पेपर सेकंड आणि क्वेश्चन पेपर थर्ड असे दोन क्वेश्चन पेपर येत होते 2018 आधी, आणि आपण पाहतोय 2017चा क्वेश्चन पेपर. त्यामुळे इथे दोन क्वेश्चन पेपर होते, क्वेश्चन पेपर सेकंड आणि क्वेश्चन पेपर थर्ड. त्याच्यातील क्वेश्चन पेपर सेकंड जो आहे तो आपण डिस्कशन केलेला आहे, आणि आता आपण क्वेश्चन पेपर थर्ड हा डिस्कशन करत आहोत. आणि या क्वेश्चन पेपर थर्डचा हा पार्ट नंबर 4 आहे, म्हणजे आज लास्टचा पार्ट आहे. यामध्ये आपण पूर्णपणे हा क्वेश्चन पेपर एंड करणार आहोत. तर गाइस आजचा लेसन सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट सेट आणि पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा या चॅनलच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सुरू करूया आजचं लेसन. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 56 नंबरचा आहे, कारण 55 क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कशन केलेला आहे. यामध्ये काय म्हणलंय, डॅश मे बी डिफाईन ॲज अ अमाऊंट ऑफ कन्व्हिनियन्स अँड नेसेसरीज ऑफ लाईफ दॅट वर्कर ऑप्टेन फ्रॉम गिवन ए पिरियड इज हर वर्क. ठीक आहे, म्हणजे बेसिकली एखादा वर्कर काम करत असतो, आणि ते काम करत असताना त्याला जे ठराविक वेतन भेटतं ते वेतन कशासाठी असतं, बेसिकली त्याला कमीत कमी त्याच्या नेसेसरीज म्हणजे ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्या तरी भागवता याव्या यासाठी जे वेतन भेटतं त्याला आपण रिअल वेज म्हणतो. ठीक आहे, बेसिकली रिअल वेज म्हणतो. जे लिव्हिंग वेज असतं हे सर्वात हायेस्ट वेज असतं, याचा काही संबंध नाही. बाकी फेअर वेजचा पण काही संबंध नाही, ते ॲक्टनुसार दिलं जातं. ठीक आहे, आणि मिनिमम वेजचाही इथं काही संबंध नाही. तर याचं राईट आन्सर इन रिअल वेज हे कशासाठी असतं, जे आपलं जीवनावश्यक गरजा आहे कमीत कमी आपल्याला त्या भागवता याव्या या दृष्टिकोनातून हे दिलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आहे, usually manpower planning in the context of enterprise human resources does not such an focus. ठीक आहे, म्हणजे मॅनपॉवर प्लॅनिंगच्या संदर्भात जे ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे, ठीक आहे, म्हणजे याच्या म्हणतो आपण त्याला, ते कशावर जास्त करून फोकस करत नाही. तर सोशल स्किल यावर कुठलाही फोकस त्यांचा नसतो. नंतर ॲक्विजिशनवर फोकस असतो, युटिलायझेशनवर फोकस असतो, आणि इम्प्रुव्हमेंटवर पण फोकस असतो. पण सोशल स्किल, एम्प्लॉईचं सोशल स्किल काय आहे याचा ह्युमन रिसोर्सला जास्त काही इम्पॅक्ट पडत नाही, यावर त्याचा फोकस नसतो. ठीक आहे, आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following is a fast emerging as a very serious problem in the wider field of human resources management. ठीक आहे, HRM वरच क्वेश्चन पाहतोय आपण. तर HRM वर असा क्वेश्चन आहे की HRM संदर्भात आता सध्या कुठला हा सिरियस प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जी आता समस्या आपल्याला गंभीरपणे दिसते. ठीक आहे, HRM मध्ये. तर फर्स्ट आहे ॲड्युकेसी ऑफ राईट टाईप ऑफ मॅनपॉवर. हा प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता भारतामध्ये खूप एम्प्लॉय अवेलेबल आहे. तुम्ही कुठलाही ऑर्गनायझेशन उभरा, जर चांगली सॅलरी वगैरे दिली तर तुम्हाला एकदम स्किल एम्प्लॉय भेटतात. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट आहे एम्प्लॉई अलिनेशन. तर हा प्रॉब्लेम आहे, जे एम्प्लॉय आहे ते दुरावले आहेत. ठीक आहे, ऑर्गनायझेशनमधून. म्हणजे अनेक तुम्ही एम्प्लॉय पहा, तुम्ही विचारलं की तुम्ही जिथं काम करताय तिथं तुमचं काम जे चाललंय त्या ऑर्गनायझेशन कसं आहे, तर ते म्हणेन खूप बोगस आहे, इथं काही सोयीच नाही. म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये जा तुम्ही, बँकेमध्ये जरी गेले, बँकेच्या कर्मचाऱ्याला विचारलं की तुमच्या बँकेबद्दल काय भावना आहेत, तर ते त्याला नावच ठेवणार आहे. ठीक आहे, तर एम्प्लॉय काय होत आहेत, दुरवत आहेत त्या HRM पासून. तर एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की HRM पासून काय होतात, एम्प्लॉय दुरवत आहेत. कारण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, साधं टीचिंग क्षेत्रात जरी तुमच्या सरांना विचारलं तुम्ही की सर हे क्षेत्र कसं आहे, ते वाईटच म्हणणार आहे. ठीक आहे, तर एम्प्लॉय दुरवत आहेत कशामुळे, HRMच्या पॉलिसीमुळे बेसिकली. नंतर लॅक ऑफ ॲड्युकेट प्रोफेशनल अप्रोच याचा काही संबंध नाही. रोल ऑफ ट्रेड युनियन याचाही काही संबंध नाही आधीपासूनच. ठीक आहे, ट्रेड युनियनचा रोल हा पर गांधीजींच्या काळापासून आहे, याचा काही संबंध नाही. फक्त एम्प्लॉईचं अलिएशन हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 59 आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग नॉट पर्पज ऑफ ट्रान्सफर. ट्रान्सफरचा कुठला खालील पर्पज नाही आहे ते विचारलंय, म्हणजे हेतू नसतो. ठीक आहे, म्हणजे बेसिकली कुठल्या हेतूसाठी ट्रान्सफर केलं जात नाही हे विचारलंय. फर्स्ट आहे टू रेक्टिफाय युरेनियस प्लेसमेंट. म्हणजे बेसिकली जे कर्मचारी आहेत त्यांना काही केलं जातं, वेगवेगळ्या संदेश दिले जातात, किंवा त्यांचं जे हे म्हणू शकतो आपण, जी चूक झालेली कर्मचाऱ्याला नियुक्त केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी पुण्याची ब्रँच, ठीक आहे, त्या ब्रँचमध्ये एखादा कर्मचाऱ्याला नियुक्त केलंय, पण नंतर कळलं की याची गरजच नाही, तर ती चूक सुधारण्यासाठी त्याला दुसरीकडे ट्रान्सफर केलं जातं. ठीक आहे, तर हा एक पर्पज असू शकतो. इथं विचारलाय नॉट नाही हे आहे. ठीक, हा पर्पज असतो. नेक्स्ट आहे टू प्रोव्हाइड क्रिएटिव्ह ऑपॉर्च्युनिटी. येस, क्रिएटिव्ह ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करण्याचा एम्प्लॉयला ट्रान्सफर करणे हा हेतू असतो. कारण तुम्ही पाहू शकता अनेक IT कंपन्या असतात, ते काय करतात, त्यांच्या एम्प्लॉयला परदेशी पाठवतात 6 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी, दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये पाठवतात. त्याचा एम काय असतो, त्यांचं ट्रान्सफर का करतात, तर त्यांना तिकडचं काहीतरी शिकता यावं आणि ते शिकलेलं इकडं आणता यावं, हा त्यांचा हेतू असतो. म्हणजे हा पण देखील हेतू असतो, प्रोव्हाइड क्रिएटिव्ह ऑपॉर्च्युनिटी. ठीक आहे, नेक्स्ट आहे टू सॅटिस्फाय द एम्प्लॉईज डिझायर.
एम्प्लॉईच्या डिझायर सॅटिस्फॅक्शन करणं हा हेतू असेल का ट्रान्सफरचा? नाही. म्हणजे एम्प्लॉईच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणीही ट्रान्सफर करीत नाही बेसिकली. ठीक आहे, करतात तसं बेसिकली. फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी पुण्याचा आहे राहतो ऍक्च्युली, तर मुंबई पुण्याला त्याचा जॉबमध्ये प्लेसमेंट झालाय, तर तो नंतर काय करतो, कालांतराने मुंबईला ट्रान्सफर करून घेतो. ही त्याची इच्छा आहे, पण हे इलिगल. ठीक आहे, बेसिकली लिगल नाही. तर टू सॅटिस्फाय एम्प्लॉईज डिझायर हा हेतू नसतो एम्प्लॉईला ट्रान्सफर करण्यासाठी. आणि विचारले नॉट, तर नॉटचा आन्सर सीच आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 60 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हेन अन एम्प्लॉई हॅज फ्यू फ्रस्ट्रेशन ही हॅज किंवा ही शी हॅज हाय मोरल. ठीक आहे, जर एम्प्लॉईला निराशा कमी असेल तर त्याचं मोरल हाय असेल. बेसिकली कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ठीक आहे, एखादा निराश एम्प्लॉई कमी म्हणजे त्याचं मोरल खूप हाय. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. बाकी क्वेश्चन डिस्कशन करण्यासारखं काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द ऑड वन आउट. ठीक आहे, ऑड कुठला आहे ते ओळखायचं आहे सेंटेन्सवरून. सम ऑफ द टाईप ऑफ फॉर्मलाइज ऑर प्रोग्राम ऑफ ट्रेनिंग आर. ठीक आहे, म्हणजे आपण बेसिकली क्वेश्चनमध्ये म्हणलंय जे प्रशिक्षण दिलं जातं फॉर्मल टाईपचे. ठीक आहे, त्याचे कुठले कुठले प्रकार असतात ते विचारलंय. जॉब रोटेशन असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एम्प्लॉई बँकेमध्ये जॉईन झाल्यानंतर त्याला क्लर्कची नोकरी दिली जाते काही दिवस. ठीक आहे, त्यानंतर त्याला दुसऱ्या एखाद्या टेबलची नोकरी दिली जाते, त्यानंतर त्याला पीओची देखील नोकरी दिली जाते. ठीक आहे, काही दिवस त्याला 1-2 आठवडे मॅनेजरची पण नोकरी देऊन पाहतात. तर बेसिकली त्याला सर्व गोष्टींचं नॉलेज भेटावं म्हणून त्याचं जॉब रोटेशन करतात. ठीक आहे, जॉब रोटेशन हा त्याचा टाईप आहे. जॉब इनलार्जमेंट हा देखील टाईप आहे. जॉब इंट्रिचमेंट हा देखील टाईप आहे. पण फुलफिलमेंट ऑफ इस्टेम नीड्स हा त्याचा कुठलाही हेतू नाही आहे. ठीक आहे, प्रतिष्ठेच्या गरजांची पूर्तता हा कुठलाही एम्प्लॉईच्या ट्रेनिंगचा हेतू नसतो, बेसिकली प्रकारही नसतो. आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, IMF परफॉर्म द रोल ऑफ, डायरेक्टली राईट ऑप्शन असतो, प्रोमोट एक्सचेंज स्टॅबिलिटी बाय द इस्टॅब्लिशिंग मल्टीरेटल सिस्टीम ऑफ पेमेंट. ठीक आहे, तर त्याचा राईट आन्सर आहे. तुम्हाला माहिती आहे IMF यासाठीच काम करतं की जे बहुराष्ट्रीय व्यवस्था आहे ते काय त्यांचं चलन धर्य आहे, किंवा आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल म्हणजे चलन करन्सी आहे आणि यांची काय म्हणतो आपण ऑर्गनायझेशन. ठीक आहे, त्यांची चलन करन्सी कुठेतरी एकत्र आणण्याचं काम करत IMF करतं. ठीक आहे, म्हणजे त्याचं एम असते बेसिकली. थोडीशी माहिती वाचून जा IMF बद्दल. ठीक आहे, मोठा टॉपिक आहे थोडा, म्हणून डिस्कशन करत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू क्वालिफाय फ्री ट्रेड ऑर रिड्यूस ट्रॅफिक अंडर नाफ्टा. ठीक आहे, नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड याला म्हणतो आपण नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड एजन्सी. यामध्ये विचारले की जर तुम्हाला रिड्यूस करायचं असेल काय ट्रॅफिक म्हणजे बेसिकली टॅक्स वगैरे, किंवा फ्री ट्रेड करायचं असेल तर तुमचा या नाफ्टामध्ये किती हिस्सा हवा, किती तुमचं बेसिकली आपण म्हणू शकतो जे उत्पादन आहे ते मूल्य किती असावं. ठीक आहे, नाफ्टामध्ये तर कमीत कमी तुम्ही 50% जर नाफ्टामध्ये गुंतवलेले असतील तर तुम्हाला फ्री ट्रेड ही सवलत भेटते, किंवा ती ट्रॅफिक म्हणजे आपण म्हणू शकतो टॅक्स जे आहेत ते रिड्यूस होतात. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. 50%चा राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, if the rate of exchange is allowed to freely determined by the demand and supply of foreign exchange market is called. म्हणजे जो एक्सचेंज रेट आहे हा कशावर, डिमांड अँड सप्लायवर जर ठरत असेल तर त्याला आपण म्हणतो फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट. ठीक आहे, बेसिकली फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट हा आहे ना डिमांड अँड सप्लायवर ठरत असतो. ठीक आहे, फिक्स हा गव्हर्नमेंट ठरवतो आणि फ्लेक्झिबल डिमांड अँड सप्लायवर ठरतो. तर आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. कळत नसेल तर मराठीमधून वाचा, डेफिनेटली कळतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, बिकॉज ऑफ इट्स लो रेट ऑफ इंटरेस्ट अँड इझी टर्म ऑफ रिपेमेंट. आयडिया म्हणजे अशी कुठली कारणे की त्याचं नाव आपण काय करतो नाईक नेम, म्हणजे आपण निक नेम म्हणतात बेसिकली त्याला, की म्हणजे फ्री ट्रेड. ठीक आहे, म्हणजे बेसिकली त्यांच्यामध्ये आपण आयडियामध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर त्यांचा रेट हा खूप लो आहे. ठीक आहे, आपण किंवा थोडंसं काही कंट्रीला फ्री देखील आहे. तर या आयडियामध्ये पॉसिबल आहे कारण त्याचं नावच काय सॉफ्ट लोन विंडो आहे. ठीक आहे, त्याचं जे लोन भेटतं ते सॉफ्ट भेटतं. त्याचा अर्थ असा होतो तिथं रेट हा इंटरेस्टचा खूप लो आहे. ठीक आहे, सॉफ्ट लोन विंडो म्हणून त्याला म्हणतात. त्याचं दुसरं नाव विचारलं बेसिकली आयडियाचं. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following not part of IMF member countries quota to capital base of IMF. म्हणजे IMF मध्ये तुम्हाला काहीतरी कोटा काय करावं लागतो, कॅपिटल हे सबमिट करावं लागतं. जर तुम्हाला IMFचा मेंबर व्हायचा असेल तर तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे कॅपिटल सबमिट करू शकता. कॉन्ट्रीब्यूट वाईडली ॲक्सेप्टेड फॉरेन करन्सी, तुम्ही जे वाईडली ॲक्सेप्टेड म्हणजे US डॉलर आहे. ठीक आहे, सगळीकडे ॲक्सेप्ट होतो त्या करन्सीमार्फत तुम्ही IMF मध्ये कोटा सबमिट करू शकता. SDR यामार्फत पण IMF मध्ये कोटा सबमिट करू शकता. SDR म्हणजे काय बेसिकली 5 करन्सीचं एक कॉम्बिनेशन आहे. यामार्फत पण तुम्ही IMF मध्ये कोटा सबमिट करू शकता. मेंबर कंट्रीज ऑन करन्सी, स्वतःच्या करन्सीमध्ये पण तुम्ही काही पर्सेंटमध्ये काय करू शकता IMF मध्ये कोटा सबमिट करू शकता. पण गोल्डमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा कोटा सबमिट करू शकत नाही. म्हणजे एखाद्या कंट्रीने काय केलं, IMF कडं 1 किलो सोनं दिलं असं जमणार नाही. ठीक आहे, गोल्डमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची तिथे पैसे किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही IMF मध्ये.
म्हणजे बेसिकली IMFचा जर पार्ट तुम्हाला व्हायचं असेल कंट्रीला कुठल्याही, तर त्या कंट्रीला काहीतरी कोटा द्यावा लागतो. तो कोटा या तीनही गोष्टी मार्फत दिला जाऊ शकतो, पण गोल्ड मार्फत दिला जाऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे राईट आन्सर आपलं डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मेंबर कंट्रीज वॉज लास्ट जॉईनिंग सार्क. ठीक आहे, सार्कमध्ये सर्वात लास्ट कुठली कंट्री जॉईन झाली, तर अफगाणिस्तान ही सर्वात लास्टला कंट्री जॉईन झालेली सर्वांना माहित असेल. आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. तर डायरेक्टली राईट वाचतो. जे गॅट आहे त्याला रिप्लेस कशाच्याबद्दल केलं तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, यस WTO. म्हणजे गॅट हा बंद झाला आणि त्याच्याऐवजी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, तर हा क्वेश्चन आपण नंतर पाहूया ज्यावेळेस इन्कम टॅक्सचे क्वेश्चन पाहू त्यावेळेस. ठीक आहे, नेक्स्ट आहे, आता हा 70 नंबरचा क्वेश्चन हा देखील इन्कम टॅक्स आहे, हा नंतर पाहूया. तरी क्वेश्चन सोपा आहे, एकदा वाचून पहा. मोटर कार हॅव्हिंग 1800 cc इंजिन. ठीक आहे, आपल्याला म्हणजे बेसिकली मोटर कारवर क्वेश्चन आहे. 1800 cc इंजिन आहे कॅपॅसिटी त्याची. ठीक आहे, तर प्रोव्हाइड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉय फॉर ऑफिस पर्पज ओनली. म्हणजे ज्यावेळेस ऑफिस पर्पजसाठी एम्प्लॉयर जर एखादी मोटर कार केली असेल, प्रोव्हाइड केली असेल 1800 cc पर्यंत, तर त्यापासून जे आपल्याला प्रिरिक्विजिट्स जे भेटतात त्या पूर्ण काय असतात, नील असतात. त्याबद्दल आपल्याला कुठल्याही गोष्टी भराव्या लागत नाही. ठीक आहे, फक्त ऑफिस पर्पजसाठी. कारण जर आपल्या पर्सनल यूजसाठी असती तर या प्रोव्हिजन असतात, बाकी प्रोव्हिजन नसतात ऑफिस पर्पजसाठी. ठीक आहे, तसा क्वेश्चन मी पूर्णपणे ज्या वेळेस आपण इन्कम टॅक्सचे क्वेश्चन पाहू त्यावेळेस एक्सप्लेन करणार आहे. तर याचा ऑप्शन नंबर डी हा राईट आहे, नील आहे. ठीक आहे, फक्त ऑफिस पर्पज आहे कारण. नेक्स्ट, डिडक्शन. आता हा देखील इन्कम टॅक्सचा क्वेश्चन आहे, तरी आपण पाहूया. ठीक आहे, डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTA. ठीक आहे, म्हणजे 80 TTA इन्कम टॅक्स म्हणजे बेसिकली 80 TTA हे जे शिक्षण आहे कशाचं सेक्शन आहे, सेव्हिंग अकाउंटच्या इंटरेस्टचं शिक्षण आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिकली तुम्हाला किती इंटरेस्ट भेटत असेल सेव्हिंग अकाउंटवर तर ते एक्झम्प्ट आहे, त्यावर क्वेश्चन आहे. अँड 80 म्हणजे 80 TTA ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 टुवर्ड इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक अकाउंट इज लिमिटेड. तर लिमिटेड किती, 10,000 पर्यंत. म्हणजे 10,000 पर्यंत जर तुम्हाला इंटरेस्ट भेटत असेल तर ते एक्झम्प्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट, आणि हे पण लक्षात ठेवा का, सेव्हिंग अकाउंट संदर्भात जे हे आहे सेव्हिंग अकाउंटचं इंटरेस्ट या संदर्भात जे शिक्षण आहे ते कोणतं आहे, 80 TTA इन्कम टॅक्सचं शिक्षण खूप एक्झामला विचारलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट, आता आपण इन्कम टॅक्सचाच क्वेश्चन आहे तरी पण पाहूया. नंतर पण आपण पाहणारच आहे ते सगळे क्वेश्चन. आता ठीक आहे, टाईम आहे तर पाहू. विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ डिप्रिसिएशन इज कन्सिडर अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 फॉर कॅल्क्युलेटिंग द डेप्रिसिएशन अलाउन्सेस. ठीक आहे, म्हणजे डिप्रिसिएशन अलाउन्सेसचा अंडर सेक्शन कोणतं आहे, 32 आहे पहिले, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, डिप्रिसिएशन संदर्भात त्याच्या प्रोव्हिजन सेक्शन 32 मध्ये दिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे जर तुम्हाला डेप्रिसिएशनचा अलाउन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला हे डेप्रिसिएशन रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडनीच कॅल्क्युलेट करावं लागेल. जर तुम्ही रिव्हर्स मेथड किंवा स्ट्रेट लाईन मेथड डेप्रिसिएशनची वापरली तर तुम्हाला अलाउन्स भेटणार नाही. जर तुम्ही मेथड ही रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड वापरली डेप्रिसिएशनची तरच तुम्हाला अलाउन्स भेटतो. ठीक आहे, बेसिकली आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. लक्षात ठेवा, इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं डेप्रिसिएशन घ्यायचं असेल तर याच मेथडने तुम्हाला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिटर्न डाऊन मेथड माहिती ना, बेसिकली म्हणजे 1000 जर असेल तुमची व्हॅल्यू त्या मशीनची तर या वर्षीचं डेप्रिसिएशन हे 10% फॉर एक्झाम्पल तुम्हाला 100 पडलं. ठीक आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला 10% किती पडणार, यावरच तुम्हाला डेप्रिसिएशन काढावं लागेल कारण तुम्ही ऑलरेडी डेप्रिसिएशन काढलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एकदा समजून घ्या अकाउंटचे टर्म आहे थोडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग नॉट कॅपिटल असेट अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. म्हणजे कॅपिटल असेट कुठली नाही आहे इन्कम टॅक्सच्या ॲक्टनुसार. ठीक आहे, तर ॲग्रिकल्चर लँड हे कॅपिटल असेट नाही आहे. म्हणून काय करतात माहिती आहे का, नेते मंडळ आहेत ना, टोटल नेते, ठीक आहे, पॉलिटिकल पार्टीवाले, ते खूप शेती गुंतवतात. काही नेत्यांकडे 50 एकर 1000 एकर अशा शेती आहेत. तर शेती त्याचं कारण काय, ॲग्रिकल्चर लँड हे कॅपिटल असेटच मानलं जात नाही आणि ते विकताना वगैरे कॅपिटल जे टॅक्स आहे ते तिथं पडत नाही. ठीक आहे, म्हणून कॅपिटल असेट नाही मानलं जात ॲग्रिकल्चर लँडला. त्याचं रिझन काय, तर पॉलिटिकल जे पार्टी असतात ते ॲग्रिकल्चर लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त करतात. ठीक आहे, त्याचं रिझन ते. नेक्स्ट आहे, नॉन डिस्क्लोजर ऑफ इन्कम फ्रॉम बेनामी ट्रान्झॅक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ. म्हणजे बेसिकली इनलिगल पद्धतीने जर तुम्ही इन्कम कमवलं असेल आणि ते तुम्हाला डिस्क्लोजर करायचं नसेल तर तुम्ही टॅक्स इव्हेशन करता. ठीक आहे, म्हणजे बेसिकली कर चुकवण्याचा प्रयत्न करता. बाकी सर्व टर्म्स एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाच्या, टॅक्स प्लॅनिंग काय असतं, टॅक्स एव्हिडन्स काय असतं, टॅक्स इन्क्लुजन काय असतं. ठीक आहे, सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण लक्षात ठेवा ही इलिगल असतं, जे सी नावाची टर्म आहे ना ती इलिगल आहे, टॅक्स इव्हेशन बाकी लिगल आहे. ठीक आहे, टॅक्स एव्हिडन्स पण कुठं ना कुठं आपण म्हणू शकतो लिगल असतं, पण जे टॅक्स इव्हेशन आहे हे थोडंसं इलिगल असतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 75. हा क्वेश्चन
रॉंग आहे, याचा आन्सर कीमध्ये 9 आन्सर आलं. तर ठीक आहे. तर गाईज आजचं लेसन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि हा क्वेश्चन जे आहेत इन्कम टॅक्सचे यांना मी एकदा पूर्णपणे काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे, कारण यांचे काही डिडक्शन वगैरे आहेत ते चेंज झाले असतील. ठीक आहे, काही प्रोव्हिजन चेंज झालेले आहेत, त्या नवीन प्रोव्हिजन काय आहेत त्या सर्व मी अपडेटेड नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, हे सर्व आपले क्वेश्चन पेपर डिस्कशन झाल्यानंतर.